बघावेच लागतील. अर्थातच चेस सुद्धा तुम्हाला कंपल्सरी आहे. तुमचा 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्समध्ये असणं गरजेचंच आहे. जर डिसिप्लिन ती तुटली तर 2 धावसंख्येची पेनल्टी तुम्हाला मिळेल. ब्राह्मणदेव भाटाळे या टीमला दिलेली आहे. जी आपण 4 ओव्हर नंतर धावफलक आपण पाहणार आहोत. त्या धावफलकामध्ये धावा वाढून तो टार्गेट काय असेल ते आपण सेट करणार आहोत. सो आता विनंती करेन की जास्त आता ही वेळ घेऊ नका. टीम ब्राह्मणदेव भाटाळे आणि तुमची फिल्डिंग लवकरात लवकर तुम्ही लावून घ्यायची आहे. आजचा पहिला दिवस आहे. वातावरणामध्ये थोडासा चेंजेस आता तुम्हाला पाहायला मिळेल. चहूबाजूला हवा जरूर सुरू आहे कारण निसर्गाच्या रम्य कुशीत वसलेलं हे क्रीडांगण आहे. समोर असलेला डीडी ग्राउंड तुम्हाला पाहायला मिळेल. समोर असलेले बिनारचे काहीशी इमारती तुम्हाला पाहायला मिळतील. मागे जर तुम्ही पाहिलं तर मागेही वनसंपत्ती आहे. आणि आमच्या कॉम्बॉक्सच्या जर उजव्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच या विभागातला पौराणिक मंदिर म्हणजेच पोगावचं ते मंदिर, शंकराचं मंदिर वसलेलं त्या ठिकाणी आहे. आणि सुंदर अनुभूती त्या मंदिराकडे बघताच आम्हाला होते. तर महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भाविक भक्त जात असतात आणि या क्रीडांगणावरतून ते मंदिर पाहणं काही मजा वेगळीच आहे. आजचा वातावरण सुंदर, थोडासा हिरवा ग्रास गवत तुम्हाला पाहायला मिळेल या मैदानाच्या आतमध्ये, जो या मैदानाची अजूनही शोभा वाढवतोय. आणि या क्रीडांगणाच्या बाउंड्र्या जर आपण पाहिलं ना तर थोड्याशा शॉर्ट आहेत. त्याच्यामुळे पहिल्या मॅचमध्ये तुम्हाला तब्बल धावा जर आपण पाहिलं ना तर 43 एका खेळाडूच्या बॅटमधून सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाला. आणि पहिल्याच मॅचमध्ये जर टार्गेट जर आपण पाहिलं तर टार्गेट होतं 84चं. म्हणजेच या क्रीडांगणावरती धावा बनतात, या खेळपट्टीवरती धावा बनतात. तुमच्यामध्ये क्षमता असेल तर तुम्ही त्या धावा बनवू शकतात. सामन्याला होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना संकेत आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल मेघनाथ. आणि पहिल्या षटकाला इथनं होती सुरुवात. पहिलाच बॉल लॉफ केलाय हवेमध्ये. बॉल फिल्डर आहे त्या ठिकाणी जज करतात बॉलला डीप मध्ये लॉंग ऑफ आणि कॅच ड्रॉप. पहिल्याच बॉलवरती महत्वाचा गडी बाद झाला असता. डोळ्यांवरती गॉगल जरूर होते ते शॉर्ट मधल्या फिल्डरचे, परंतु डीप मधला फिल्डर होता त्याच्या डोळ्यांवरती ग्लास नव्हता. त्याच्यामुळे तो तेच सांगतो बॉलरला की बॉल हवेमध्ये असताना जी सूर्याची किरणं आहेत ते डोळ्यांवरती परावर्तित झाली. त्याच्यामुळे हा कठीण प्रसंग माझ्या समोर आला. संकेतची विकेट गेली असती परंतु पंकजला ती विकेट मिळाली नाही. धाव मिळतात 2. ओव्हर द विकेटने नुकतीच झेल ड्रॉप झाली आहे. आत्मविश्वास जरूर वाढला असावा संकेतचा, परंतु या बॉलवरती फक्त मिळेल सिंगल. भावेश माळी विकेट किपर आणि कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आज तुम्हाला पाहायला मिळाले. तर संघ ब्राह्मणदेव भाटाळे हा असा संघ आहे ना जो GCAच्या अंतर्गत नव्हे तर कोणत्याही बेल्टमध्ये गेला ना तर त्यांच्या लेंथवरती बॅटिंग आणि बॉलिंग करणं हे ते कधीही सोडत नाही. अगदी ऑस्ट्रेलियन टीमसारखा हा संघ नेहमी जिद्द आणि चिकाटी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. परंतु पहिल्याच बॉलवरती मिस्टेक झाल्यानंतर ती कव्हर केली गेली आहे पंकजनं. ओव्हर द विकेटने लो लुक शॉट ऑन साइडला बॉल पाठवला गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठमोऱ्यात फिल्डर, पण तो कठीणच होता झेल. असं आपण म्हणू शकत नाही की हा झेल थोडासा सोपा होता, कारण पाठमोरे जाणं, बॉलकडे पाहणं, बॉलची उंची रीड करणं, बॉल खाली परफेक्टली वळणं, जज करणं, या सगळ्या गोष्टी पाठमोरे असताना कठीण असतात. हा ॲक्शन रिप्ले ओव्हर द विकेटने पंकजचा बॉल अगदी मिडल स्टंपवरती नो लुक शॉट. बॉलकडे बघितलं तेव्हा जेव्हा बॉल हवेमध्ये होता आणि पाठमोरे होते फिल्डर. या बॉलवरती सुद्धा मिळतात धावा 2 आणि 2ने टीमची धावसंख्या 5. 5 ऑन द बोर्ड. ऑफसमवरती यॉर्कर करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला. ॲक्शन रिप्ले आपण पाहूयात. शंकरजी गुळवी यांची SK एंटरटेनमेंट टीम सध्या तरी आमच्या समवेत आहेत. ओव्हर द विकेटने आला पंकज. ऑफसमवरती यॉर्कर करण्याचा प्रयत्न, परफेक्शन होते या बॉलवरती. परफेक्टली व्हाईटची ब्रिटेन क्रीज आहे तिथे यॉर्क केलं गेलं आणि बीट करत असताना मेघनाथसाठी लोव फुल टॉस समोर जोर V शेपमध्ये डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर, ज्या फिल्डरकडनं मिस्टेक झाली जिथे संकेतची विकेट आली असती, परंतु त्याची मिस्टेक आता त्याने रिकव्हर. पंकजची चांगली बॉलिंग इथनं मिळते. मेघनाथला सिंगल. टीमची धावसंख्या 6. बॉल समाप्त झालेले आहेत 5. शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक पॉवर प्लेमध्ये जिथे बॉलिंग करतोय पंकज माळी. शेवटचा बॉल समोर संकेतसाठी हा बॉल लिडिंग एज आणि काम तमाम
इथनं फलंदाज पहिला संकेत बाद होईल. यष्टीरक्षक भावेश माळीच्या हातामध्ये ही झेल. सफलता पंकज माळीला. पहिला ओव्हरचा खेळ संपला. 7-6 वरती एक गडी बाद. संघ बॅटिंग करत असताना गावदेवी दिवे. क्रिकेटपटूंची ही तर खेळ सध्या तरी तुम्ही जास्त प्रेक्षक अनुभवत असताना पाहायलाच तुम्हाला मिळतात. एकतर बैलगाडा शर्यत आणि दुसरं म्हणजे क्रिकेट. सध्या तरी ISPL चालू आहे. ISPL मध्ये काय सुंदर सामना तुम्ही पाहिला, जिथे फरदीन काझीच्या विरोधात जरूर कमबॅक करण्याचा प्रयत्न, परंतु फरदीन हरदीन त्याला जे आपण म्हणत असतो ना क्रिकेटमध्ये, त्याने ते दाखवलं. एक बॉलमध्ये 6 धावसंख्येची गरज असताना केतन म्हात्रे यांचा संघ त्यांना मोठा पराभवाचा धक्का त्याने दिला. आणि क्रिकेट म्हणजे खरं तर नसानसामध्ये जेव्हा तुमच्या असतं ना, तेव्हा तुम्ही क्रिकेटच्या परिपटलावरती तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता, आणि ते सिद्ध केलं फरदीननं. परंतु या मॅचमध्ये कोण सिद्ध करेल? एका बाजूला ब्राह्मणदेव भाटाळे, 2 धावसंख्येची पॅनल्टी जरूर आहे, ती खरं तर मनामध्ये घेत असताना रिकवर केली गेलेली खरं तर पॉवर प्लेची पहिली जी ओव्हर आहे ना, त्या ओव्हरला सुंदर सर केली पंकज माळीने. आणि आता मैदानाच्या आतमध्ये उमंग माली ओव्हर नंबर 2 मध्ये. मेघनाथ ऑन द स्ट्राइक. मेघनाथ बॉल मध्ये पहिल्या बॉलवरती संकेतची विकेट मिळाली असती, परंतु आता दुसरी विकेट इथनं मिळवत असताना पहिल्याच बॉलवरती उमंग माळीला सोपलता फलंदाज मेघनाथ बाद. यशाच्या पहिल्या पायरीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, कारण ज्या वेळेला कॅप्टनचं ओपिनियन तुम्ही ऐकलं, गावदेवी दिवेच्या कॅप्टनने प्युअरली ओपिनियन दिलं की आमच्यामध्ये खरं तर सर्व यंगस्टर आहेत, एक नवीन संघ दिवे गावाला रिप्रेझेंट करण्यासाठी क्रिकेटच्या परिपटलावरती आम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहोत. त्यांच्यासमोर ब्राह्मणदेव भाटाळे संघ, जो अनेक वर्ष क्रिकेटच्या परिपटलावरती अधिराज्य गाजवतोय. सध्या तरी 2 ओव्हर पहिली मिस्टेक, 7 चेंडू नंतर व्हाईट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 7, गडी गमावल्या गेल्या 2. जेव्हा खेळपट्टी आमच्या डोळ्यासमोर क्रॉस असते ना, तेव्हा लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, लेग स्टम्पच्या बाहेर की ऑफ स्टम्पचा 1 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवरती विकेट गेल्यानंतर 2 लागोपाठच्या मिस्टेक तुम्हाला पाहायला मिळाल्या उमंग मालीच्या. लेफ्ट आर्म बॉलर गती जास्त आहे, त्या गतीचा वापर तो करतोय, परंतु जी गती त्याला प्राप्त व्हायला हवी त्या गतीचा वापर सूरज भोईरला करायचा आहे, परंतु बॅट अँड बॉलचा कनेक्शन नव्हता. यावेळेला चांगला बॉल, लेन जास्त हार्ड नव्हती, थोडीशी पुढे टाकण्यात आली, वेगाने बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, आणि 2 व्हाईट बॉल नंतर हा डॉट बॉल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. उमंग तयार, राऊंड द विकेटने कडा लागली, बॉल मागे चाललाय आणि भावेशच्या हातातनं खरं तर कॅच निसटली होती, परंतु तिला कव्हर करत असताना शॉट थर्डमॅनच्या हातामध्ये कॅच. फलंदाज तिसरा बाद लागणारा. 8 वरती झटका टीम गावदेवी दिवेला. खरं तर याही बॉलवरती पाहिलं तर ही चांगली सफलता मिळवत असताना उमंग माळी पहिल्या 2 बॉलवरती जरूर त्याच्या पदरी थोडीशी निराशा होती, कारण लागोपाठचे 2 वाईट बॉल होते. त्यानंतर माइंड डायव्हर्शन न करत असताना एक चांगला बॉलची लाईन त्यांनी वापरली गेली. हा ॲक्शन रिप्ले पहा, राऊंड ओव्हर द विकेटने आलं, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉल हातामधनं निसटल्यानंतर थोडासा कटी झाला, थोडासा बाहेर निघाला, त्याला खेळण्याचा प्रयत्न. भावेश माळीच्या हातातून कॅच निसटल्यानंतर शॉट थर्डमॅनला त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले, त्याच्या हातामध्ये ही झेल.
नीरजच्या हातामध्ये तुम्हाला झेल पाहायला मिळाली आणि आता 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलात आणि आता जतीन पाटील आलाय क्रमांक 5 वर. आता क्रिटिकल्टीज वाढल्यात. या क्रिटिकल्टीज ना खरं तर फेज जायचं असेल ना तर या ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका हवा आहे जिथे स्कोर कार्ड दिव्य संघाचं वाढेल. फुल टॉस, परंतु फास्टेस्ट फुल टॉस होता. विकेट किपर बीट झालेत. फलंदाज पुढे आले. एक सिंगल बनवायची होती जतीनला, परंतु त्याचा धाडस मानच झालं नाही. बॉल हातामधनं निसटल्यानंतर त्याला कव्हर केलं गेलं टीमच्या कॅप्टनने. याही बॉलवरती एकही धाव नाही. 2 वाईट बॉल वगळताना आपण पाहिलं तर बॅटच्या साहाय्याने आतापर्यंत एकही धाव नाहीये. कारण पहिल्या बॉलवरती विकेट आली, त्यानंतर 2 वाईट बॉल, त्याच्यानंतर डॉट बॉल. या ओव्हरमधल्या आतापर्यंत बॉल समाप्त झाल्या 4 मध्ये 2च धावा खर्च केलेल्या आहेत उमंग माळीनं. फास्टेस्ट फुल टॉस पुन्हा एकदा स्वीपर कव्हरच्या दरम्यान बॉल चालला. फिल्डर आहे त्या ठिकाणी, परंतु फंबल झाले. बॉल मागे चाललाय. 2 फिल्डर होते, कव्हर करण्याचा वेळ मिळाला नाही. आउटफील्ड फास्ट होती आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. जी चर्चा आपण करत होतो ना की या ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका आला तर या ओव्हरमध्ये झालेला जो कमबॅक आहे ना तो कमबॅक तुटू शकतो. आता 3 जे गडी गमावला गेला त्याचाही विचार करावा लागेल. संघ गावदेवी दिवेला धावा झाल्यात 12, आतापर्यंत खर्च केला 6 विकेट कमवल्या गेल्या 2. उमंग माळीचं हे षटक दुसरं. 5 बॉल आतापर्यंत फेकले गेलेले आहेत, परंतु 5 बॉलमध्ये जो कमबॅक झाला होता ना तो कमबॅक आता कुठेतरी तुटत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 12, गडी गमावल्या गेल्या 3 आणि शेवटचा बॉल या ओव्हरमधला होता, पण तो ऑफस्टंपच्या बाहेर चाललाय. अंपायर्स दर्शवतात लेंथवरती बॉल टाकला होता. थोडीशी हार्ड लेंथ यूज केली, टप्पा बाउन्स झाला, पण तो अतिरिक्त बाउन्स पंचांनी घोषित केला. व्हाईट बॉल ऑफस्टंपच्या हलकासा बाहेर हा चेंडू होता. लेफ्ट आर्म बॉलर जेव्हा जेव्हा राऊंड द विकेटने बॉलिंग करतो ना तेव्हा त्याचा तोच मनसुबा असतो की जास्तीत जास्त बॉल अवे फ्रॉम द बॉडी टाकावं. चांगला बॉल अपील झाली नाही, कारण माहिती होतं गोलंदाजाला सुद्धा की लेग स्टंप मिस करून कदाचित जाणार हा बॉल, परंतु सुंदर षटक. या षटकामध्ये 3 व्हाईट बॉल वगळता एक चौकारी आला, 3 बॉल डॉटही तुम्हाला पाहायला मिळाला. अशा पद्धतीने हे षटक दुसरं संपलं. उमंग माळीचं 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 13 धावसंख्या गावदेवी दिवा संघ बॅटिंग करत असताना. मी विनंती करेन प्रेक्षकांना किंवा खेळाडूंना आमच्या ज्या ब्लॅक साईड स्क्रीन समोर ज्या 2 व्हीलर पार्क केलं मित्रांनो त्या 2 व्हीलर त्या ठिकाणी बाजूला काढायचे आहेत. जर तुम्ही खेळाडू असाल, तुमची बाईक त्या ठिकाणी पार्क केली असेल, खेळाडू कक्षाच्या अगदी बाजूला ज्या बाईक आहेत त्या बाईक कृपया करून बाजूला काढा, कारण जे रिफ्लेक्शन असतं ते ॲब्झॉर्ब करण्यासाठी कॅमेरामॅनला काळ्या पडद्याची गरज भासत असते. त्याच्यामुळे मी विनंती करेन की ते रेडिएशन सूर्यकिरणाचे जास्त न जावे, त्याच्यामुळे ती आम्ही ब्लॅक स्क्रीन त्या ठिकाणी लावलेली आहे. सो ज्या खेळाडूच्या किंवा प्रेक्षकांच्या बाईक त्या ठिकाणी असतील, कृपया करून तुमचा जर एखादा मेंबर असेल, पाठीराख असेल तर त्यांना कृपया करून बाजूला काढायला सांगा. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या 13, गडी गमावले गेले 3. आता नीरज माळी आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. स्ट्रायकिंग इन वरती तुम्हाला त्याच्यासमोर पाहायला मिळेल सागर. पहिलाच बॉल अवे प्ले फ्रॉम द बॉडी. हाही चेंडू वाईट जातोय. याही षटकाची सुरुवात व्हाईट बॉलने होत असताना मागच्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिले तर तब्बल 3 व्हाईट बॉल आले. त्या 3 व्हाईट बॉलने धावफलक जरूर वाढलं होतं, परंतु आता नीरज माळी सुद्धा व्हाईट बॉलने सुरुवात करतोय. सध्या तरी जास्त अडचणी नाही आहेत. आपण टीम ब्राह्मणदेव भाटाळेचा विचार केला ना तर 2 ओव्हरमध्ये खूप चांगला कंट्रोल झालाय, परंतु या ओव्हरमध्ये पहिलाच व्हाईट बॉल. राऊंड द विकेटने बॉल मध्ये विकेट मिळू शकते. कॉन्फिडंटली कॅच पकडत असताना सागर सुद्धा स्वस्त्यामध्ये पडतील मैदानाच्या बाहेर. एकही धावसंख्येचं योगदान त्याने दिले नाही आणि तो चाललाय मैदानाच्या बाहेर. 14 आकड्यावरती लागणारा झटका क्रमांक 4 टीम गावदेवी दिवेला. पर्यंत बाद झाल्यात की फलंदाजाचं कॉन्ट्रीब्युशन जर आपण पाहिलं ना तर चांगलं राहिलं नाही, कारण संकेत 3 या धावसंख्येवरती बाद झाला. त्याचे कॉन्ट्रीब्युशन खूपच कमी राहिलं. मेघनाथी मैदानाच्या आतमध्ये आघाडीला त्याच्यासोबतच गेला होता, त्यांनीही बनवलेल्या गेल्या 3. आतापर्यंत जे फलंदाज 4 बघितले ना त्यापैकी 2 फलंदाज शून्यावरती बाद झालेत. आणि आता आलाय मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पाटील, नवीन फलंदाज इन ॲक्शनमध्ये.
14 वरती 4 गडी बाद झाल्यात. आता थोड्याशा क्रिटिकलिटीज वाढल्यात. त्यांना सॉल्व करायचं असेल तर नीरजच्या विरोधात अटॅक करावा लागेल, कारण 4 ओव्हरची मॅच ही लिमिटेड ओव्हरची खरं तर मॅच आहे. त्याच्यामुळे आता इथनं धावा कशा येवो त्या येणं गरजेच्या. गावदेवी दिवेसाठी हा बॉल खेळत असताना प्रसाद पाटीलने पहिलाच बॉलवरती मिळते सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 आकड्यावरती. आतापर्यंत गडी गमावला गेले 4. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आई वज्रेश्वरी निंबवली आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान कोहनी. सो दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी तुम्हाला टॉससाठी या ठिकाणी यायचंच आहे. धावा झाल्यात 15, गडी गमावले गेले 4. आता स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळेल जतीन पाटील. फुलटॉस बॉल समोर फोर्स केलाय. कुळ क्षेत्र एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान खूपच वेगाने अगदी बॉलवरती परफेक्टली तुम्हाला मिरिट करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला हा फटका जतीनच्या बॅटमधला. चौकार दुसरा. थँक्यू. नीरज माळीची जी गती होती ना त्या गतीचा परफेक्टली वापर केला. ऑफ समोरती बॉल टाकला. फुल टॉस बॉल होता. समोर दिशा देत असताना परफेक्टली एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान हा चौकार उपयुक्त तुम्हाला पाहायला मिळाला जतीन पाटीलच्या बॅटमधला. आणि 19 वरती धावपलक आता या चौकाराच्या साहाय्याने तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रत्येक ओव्हरमध्ये आता मोठा फटका येईल तर धावपलक वाढत जाईल दिवेचं. यावेळेला समोर केल्याचा प्रयत्न, परंतु आता लाईन चांगली होती. ऑफसमवरती जरूर टाकला होता. एका बाजूला विचारी करत होता बॅट्समन जतीन की हा बॉल वाईड आहे की काय. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती प्रसाद आहे, तोही पंचांना विचारतोय की कदाचित वाईड आहे की काय. परंतु जी गती होती ती ऑफसमवरती भन्नाट या ठिकाणी टाकण्यात आली नीरज माळीनं. आणि पाहूयात की पंचाने एक्झॅक्टली नो का घोषित केला. कारण कमरेच्या वरती जेव्हा बॉल असतो तेव्हा अंपायर्स बघत असतात की डिसिजन ते योग्य तर देत असतात. आणि आपण पाहूयात हा डिसिजन एक्झॅक्टली काय. येस, परफेक्टली एक्झॅक्टली. कदाचित हा बॉल जर थोडासा आतमध्ये आला असता ना तर बॅट्समनच्या फेसलाही लागला असता. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत झाली नाही. नीरज माळीचा नक्कीच हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला नो. या बॉलवरती 2 धावा, एक एक्स्ट्राची सिंगलही मिळाली. तब्बल या बॉलवरती मिळतात धावा 3 आणि 3ने टीमची धावसंख्या 22 आणि येणारा बॉल असेल फ्री हिट. नीरज तयार. यावेळेला फ्री हिटचा बॉल होता. अगदी जी सन्मान बॅट्समनला द्यायचा होता ना, जो सन्मान द्यायचा होता तो सन्मानही दिला गेला नाही. कारण ज्या एनर्जेटिक फॉलो थ्रूमध्ये आपण नेहमी एखादा गोलंदाज पाहत असतो ना की बॉल रिलीज केल्यानंतर त्याची गती तो पाहत असतो, ती गती त्याने पाहिली. नीरज माळीचा सुंदर बॉल या ठिकाणी बीट करत असताना जतीनला. शेवटचा बॉल होता, अजून एक यॉर्कर, तोही ऑफसमच्या बाहेर. सुंदर षटक, चौकार आणि नो बॉल वगळता खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग केली. या ओव्हरमध्ये फक्त 90 धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळाला नीरज माळी. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद, धावसंख्या 22. गावदेवी दिवे संघ प्रथमतः करत असताना बॅटिंग. आता सध्या तरी चर्चा करतील. चर्चा गरजेच्या असतात, परंतु त्या चर्चा आता अशाच कराव्या लागतील की मोठे फटके आणि त्या मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये जावं लागेल. कारण समोर संघ कोणताही असो, त्या संघाची ओळख कोणतीही असो, परंतु त्या संघाला आपल्या कामगिरीतून तुम्हाला परिचय द्यायचा असतो. आणि तो परिचय आतापर्यंत सध्या तरी गावदेवी दिवे संघ देताना आपल्याला पाहायला मिळालाच नाही. कारण सुरुवात झाली नाही. संकेत आणि मेघनाथ यांच्याकडनं भरपूर साऱ्या आशा अपेक्षा होत्या. त्या आशा अपेक्षांना भंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला तो म्हणजेच पंकज माळी आणि उमंग माळी. त्यांच्या नावावरती खरं तर 3 विकेट राहिले. पंकज माळीने पहिली सफलता मिळवली जिथे मेघनाथ बाद झाला. आपण संकेत बाद होताना बघितला. उमंग माळीला 2 सफलता मिळाल्या. नीरज माळीला ही 1 सफलता मिळाली. पियुष माळी आलाय आता ओव्हर नंबर 4 मध्ये. परंतु जिथे प्रसाद आणि जतीन यांच्याकडे मोठी जिम्मेदारी आहे ना, ती जिम्मेदारी इथनं त्यांना पार पाडावी लागेल. कारण सध्या तरी धावपलक फक्त 22. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये निदान 40 ते 45चं टार्गेट हे असणं आपल्या टीमसाठी सेफ असतं. पियुषचा पहिलाच बॉल ऑन साईडला खेळलाय. डीपमध्ये फिल्डर आहेत या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, परंतु त्याच्याकडनं झाली चुकी. स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर बॉल चाललाय. षटकार. बॅट आणि विथ द फील्ड पंकज माळी चांगलं कार्य करत असतो, परंतु हा अनुमान थोडासा चुकीचा राहिला. बॉर्डर लाईन लगत ते फिल्डिंग करत होते. अगदी बोटांचं थोडंसं स्पर्श झालं आणि बॉल षटकार.
आता हात खुळे करायला सुरुवात केली आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळलेत, मिसफिल्ड झाली या ठिकाणी. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी सुरू केला आणि फंबल झाले फिल्डर, त्याचाच फायदा मिळाला गेला टीम गावदेवी दिवेला. आता पहा एक मोमेंटो आहे ना, तो मोमेंटो आता पुढे सरकवण्याची हीच तर खरी वेळ आहे. कारण षटकाराला 22 वरचं धावफलक तिथे वाढलं होतं. धावफलक झाला 28, त्यानंतर 2 धावा झाल्या 30. आत्तापर्यंत जी खरं तर दबावाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू होती ना, त्या दबावाला आता जोगरून प्रसाद पाटीलच्या बॅटमधून तुम्हाला आता मोठे फटके यायला सुरुवात झाली आहे. राऊंड द विकेटने मिस्टार्मिंग स्ट्रोक बॉल मध्ये स्वतःच्या खरं तर फटक्यावरती थोडासा नाराज असेल प्रसाद, कारण त्याच्या बॅटमधून एक षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. या बॉलला त्याला ऑफस्टंपच्या बाहेर असल्या कारणाने खेळण्यास थोड्याशा क्रिटिकलिटीज तुम्ही फेस करत असताना त्याला तुम्ही बघितलं. या बॉलवरती मिळते सिंगल टीमची धावसंख्या आता पुढे जात असताना 31 या आकड्यावरती. एखादा मोठा फटका आला ना तर टीम भाटाळेसमोर एक चांगलं टार्गेट सेट राहील टीम दिवेचं, तेवढी क्षमता आहे. कारण जतीनच्या बॅटमधून आतापर्यंत 10 धावा बनलेल्या आहेत. राऊंड द विकेटने ताकदीचा वापर बॉल मध्ये फिल्डर पाहतात, बॉलला जज करतात आणि जजमेंट सुरक डीप मध्ये लॉंग ऑफला पकडली गेली कॅच. जतीन पाटील 10 धावसंख्या बनवत असताना जाईल मैदानाच्या बाहेर. 5वा झटका 31 या आकड्यावरती टीम गावदेवी दिवेला. आई वज्रेश्वरी निंबवली आणि जय हनुमान खोनी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन जय हनुमान खोनी आणि आई वज्रेश्वरी निंबवली. आतापर्यंत 5 गडी गमावले गेलेत. नो डाऊट मैदानाच्या आतमध्ये या टीमचा परफेक्ट ऑलराऊंडर आता आलाय जय तुरे. धावा झालेत 31. जरूर त्याचं पॉवर प्लेचं पहिले षटक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमला सांभाळायचं आहे. आता तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. अजूनही बॉल शिल्लक आहेत, ते म्हणजेच 2. जय तुरेसाठी हा बॉल अवे प्ले फ्रॉम द बॉडी, जास्त रेंज पासून दूर ठेवला बॉल. बॉलवरती एक्स्ट्राची धाव जरूर मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावरती. जय तुरेकडे खरं तर जी कॅपॅसिटी आहे ना, त्या कॅपॅसिटीला आता मैदानाच्या आतमध्ये त्याला दाखवावंच लागेल. कारण संघ अडचणीमध्ये आहे. माहिती आहे की जर पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग चांगली झाली नाही तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्या धावसंख्या रोखण्यासाठी आपल्याला जास्त संघर्ष करावा लागेल. आणि तोच संघर्ष आता कुठेतरी कमी व्हावा, त्यासाठी ना इथनं विचार करावा लागेल जय तुरेला की त्याच्या बॅटमधून एखादा मोठा फटका तर यावाच. चला नो आर्ग्युमेंट, विनंती करेन. धावा झाल्यात 32. एखादा मोठा फटका आला ना तर या मॅचमध्ये टार्गेट चांगलं बनेल. आणि माहिती आहे टीम गावदेवी दिवेला की बाटाळे संघाला 2 धावसंख्येची पॅनल्टी सुद्धा आहे, तोही बेनिफिट आपल्याला मिळाला आहे. परंतु आता इथनं जर एक्स्ट्रा बेनिफिट मिळवायचा असेल तर एखादा मोठा फटका इथनं येणं गरजेचंच राहील. टीमची धावसंख्या 32. समोर लेंथ होती, ऑन साईडला पिक करण्यात थोडंसं अपयश आलं. लेन बॉल जरूर नव्हता, थोडासा पुढे टाकण्यात आला बॉल. टप्पा पडल्यानंतर बॅटच्या अगदी खालून चेंडू ट्रॅव्हल होत असताना भावेश याच्या हातामध्ये हा बॉल झाला डॉट. बॉल समाप्त झाल्यात 5 धावा झाल्यात 32. आणि शेवटचा बॉल या इनिंग मधला शिल्लक असेल जिथे आपल्याला पाहायला मिळतोय पियुष माळी. शेवटचा बॉल उभं पिच होता, त्यालाही कनेक्ट करू शकला नाही. आणि अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32 धावा. आणि 32 मध्ये अजूनही आपण 2 ॲड करणार आहोत. म्हणजे जी पॅनल्टी होती मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून ती पॅनल्टी ॲड करणार आहोत. धावा झाल्या 34 म्हणजे 35 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी कंप्लीट करावं लागेल, ते म्हणजे संघ ब्राह्मणदेव भाटाळेला. दरम्यान करूयात आपण टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित या ठिकाणी झालेले आहेत. आई वज्रेश्वरी निंबवली आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान खोनी या 2 संघ यांना आपण विनंती करूयात की टॉस बॉक्समध्ये तुम्ही जॉईंट व्हा. तुमच्या शुभ असते आपण करणार आहोत नाणेफेकीचा कौल संपन्न. सन्माननीय सदानंद गुलवी आणि देवानंदजी गुलवी दोन्ही मान्यवरांना आपण विनंती करूयात की तुम्ही दोन्ही मान्यवर या टॉस बॉक्समध्ये या. तुमच्या शुभ उपस्थितीने आपण या मॅचचा टॉस करणार आहोत.
दोन्ही आमचे प्रमुख मान्यवर सदानंदजी गुळवे आणि दयानंदजी गुळवे साहेब या दोघांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस या ठिकाणी करणार आहोत. खरं तर बुलेट गाडीवरती ज्यांची एंट्री झाली या स्पर्धेला अनुभवण्यासाठी नाण्याच्या दोन्ही बाजू दाखवल्या जातात. हेड आणि टेल, छापा आणि काटा अशा नाण्याच्या दोन बाजू. इंडियन करन्सी आहे, सो ओळखण्यात सोपं पडतं. कॉल देतील टीम जनमन कोणीचे कॅप्टन या ठिकाणी कॉल करतील. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस या ठिकाणी संपन्न करत आहोत. छापाचा कॉल टीम कोणीच्या कॅप्टनचा आणि कॉल त्यांचा आला विरोधात. सो टॉस जिंकला टीम वज्रेश्वरी निंबवली. टीमचा कॅप्टनने मान्यवरांना विनंती करतो की मंचाची शोभा तुम्ही आता वाढवायची आहे. स्पर्धा चांगली आहे आणि या स्पर्धेमध्ये जरूर आपण एक सुंदर टॉस बॉक्स बघत आहात आणि त्या टॉस बॉक्समध्ये आपण ओपिनियन प्रत्येक टीमच्या कॅप्टनचं घेत आहोत. आधी वज्रेश्वरी निंबवली टीमच्या कॅप्टनचं ओपिनियन घेऊयात. टॉस जिंकला, काय डिसिजन आहे? जरा डिसिजन पेंडिंग ठेवतो, 2 मिनिटात सांगतो. जरा डिसिजन पेंडिंग ठेवला आहे, परंतु थोडेसे प्रश्न आपण जरूर तुमच्यापर्यंत विचारणार आहोत. हे क्रीडांगण तुमच्या सरावाचं क्रीडांगण आहे. खरं तर याच क्रीडांगणाच्या गुप्त वाटा तुम्हालाही माहीत असेल की कुठे बाउंड्री लवकर जाते. खेळपट्टीचं अनुमान तुम्ही चांगलं लावलं असेल. ही स्पर्धा तुला या ठिकाणी पाहायला मिळते. राजा गुलवी, शुभम गुलवी यांच्या निदर्शनाखाली खरं तर सुंदर 3 दिवसाची देखणी स्पर्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. काय वाटतं या स्पर्धेचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे? हो, नक्कीच चांगले टुर्नामेंट केले आणि संपूर्ण टीमनी मेहनत केली आहे. मगून ही टुर्नामेंट पाहायला मिळतं आणि सक्सेसफुल टुर्नामेंट व्हावं ही शुभेच्छा देतो. जरूर तुमच्या ह्याच गोड शब्दांची आशा अपेक्षा होती, कारण तुम्ही एक चांगल्या स्पर्धेचे चांगले आयोजक. कारण गत महिन्यात पूर्वी आपण आई वज्रेश्वरी निंबवली हे एक चषक जरूर तुम्ही बघितलं. ही स्पर्धा तुम्ही खेळण्यासाठी आला. हे क्रीडांगण आतापर्यंत तुमच्यासाठी किती पोषक ठरलंय? हो, नक्कीच. मी जेव्हापासून इथे क्रिकेट मी टीममध्ये खेळत नव्हतो ना, तेव्हापासून या ग्राउंडवरती मॅच बघतो ना, कधी ना कधी म्हणजे कुठली ना कुठली ट्रॉफी आम्हाला इथे भेटतच आलेली आहे प्रत्येक वेळीस. म्हणजे तुमचा हा लकी ग्राउंड आहे. आज याच ग्राउंडवरती तुम्ही जनमन खोनी टीम समोर खेळणार आहात. माहिती आहे की या बेल्टमधला ताकदवर संघ तुमच्या समोर आहे. कारण टॉप 10 टीममध्ये आपण खोनी संघाची वर्णी लावत असतो, परंतु त्या संघासमोर खेळायचं आहे. खेळाडू काहीशी तुम्हाला या टीमचे माहीत असेल. काय वाटतं की जो डिसिजन तुम्ही द्याल, मग फिल्डिंग घेतली तर कोणाला लवकर टार्गेट कराल? नक्कीच त्यांचे चांगला जो खेळेल त्याला आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. चांगलं ओपिनियन आपल्याला पाहायला मिळालं. अजून डिसिजन पेंडिंग आहे, परंतु आता टॉस गमावला गेला. तुमच्या वाटेला काय येईल ती नंतरची गोष्ट आहे. परंतु या क्रीडांगणावरती तुम्ही खेळण्यासाठी आलाय. सुंदर खेळपट्टी आहे, सुंदर क्रीडांगण आणि बाउंड्री थोड्याशा जवळ आहेत. त्याच्यामुळे पहिल्या मॅचमध्ये 84चं टार्गेट तुम्ही ठेवलं होतं. जर या मॅचमध्ये तुम्हाला बॅटिंग करत असताना टार्गेट ठेवायचं असेल तर किती धावसंख्येचा समोर निंबवलीसोबत ठेवाल? जास्तीत जास्त ठेवायचा प्रयत्न करू. काय वाटतं? ही स्पर्धा डोळ्यासमोर तुमच्या सुंदर 3 दिवसाची स्पर्धा आहे. या स्पर्धेचं आयोजन नियोजन खूप सुसज्ज आहे. या स्पर्धेबद्दलचे 2 शब्द काय आहेत? स्पर्धा तर खूपच छान आहे, आयोजन पण चांगलाच केलेलं आहे. थँक्यू सो मच. आता मॅचेस सुरू होईल, जास्त ओपिनियन घेणार नाही. सो टॉस बॉक्समधून न्यूज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. निंबवली संघाला मी विनंती करेन की लवकरात लवकर तो डिसिजन आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा. येस, थँक्यू. जाऊयात सेकंड इनिंगला. या ठिकाणी सुरुवात होईल जिथे ब्राह्मणदेव भाटाळे संघ आता त्या धावा चेस करेल आणि या धावा कशा पद्धतीने बनल्या जातील या जाऊयात आपण याच विभागातला. खरं तर टीम खोनीचे कॅप्टन तुम्ही राजा गुळवे यांच्याशी संपर्क साधा. आयुष भोईर आणि आतिशजी गुळवी यांच्या माध्यमातून शीतपेय या स्पर्धेमध्ये देण्यात आलेलं आहे. सो ते जर या ठिकाणी आले असेल तर या वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. जो संघ जिंकतो त्या संघासाठी ते शीतपेय आहे. सो या 2 मान्यवरांच्या शुभ असते आपल्याला, या 2 मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला ते खरं तर कोल्ड्रिंक या ठिकाणी पाहायला मिळालं. सो त्यांचेही आपण धन्यवाद व्यक्त करूया की तुम्ही या स्पर्धेला ही सेवा पुरवलेली आहे. सेकंड इनिंगला आपण सुरुवात करणार आहोत. धावा जर आपण पाहिलं तर 35 धावसंख्येची चेस या मॅचमध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि प्रयाग माळे आणि प्रेम पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग ट्रॅकवरती सूरज भोईर होतोय तयार. पहिलाच बॉल ऑफसमच्या हलकासा बाहेर, त्याला समोर खेळत असताना डीपमध्ये फिल्डर होता, तो फिल्डर वळत असताना आपल्याला पाहायला मिळाला लॉंग ऑफला जे फिल्डिंग करत होते त्यांनी मिड ऑफ पर्यंतचा प्रवास केला आणि सिंगलने
इथं धावपालकाला झाली सुरुवात. 35 धावसंख्येची चेस आहे आणि या 35 धावसंख्येच्या चेसमध्ये पुढे कशा प्रकारे डाव सुरू होईल या ऐकूया संदेश वकारे सरांचा आवाज. धन्यवाद. यस, या ठिकाणी निखिल भालेकर, विशाल गुलबी, प्रशांत गुलबी, आकाश गुलबी, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आणि सोबतच राज गुलबी, दीप गुलबी आपण देखील या गंगामाता चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. 35 धावांचं लक्ष, मॅचला सुरुवात झाली आहे. त्या ठिकाणी लो फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलंय, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 3 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 35 धावांचे एक माफक लक्ष या ठिकाणी आपण पाहतोय. टीम जय ब्राह्मणदेव भाटाले टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि ते का स्वीकारलं होतं पहिल्या 4 ओव्हरमध्ये त्यांनी दाखवून दिला. चांगली गोलंदाजी झाली होती त्यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र हे पहिलं षटक आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे, ऑन साइडला उडवलाय, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी. प्रेम पाटीलच्या बाट मधून निघणारा पहिला चौकार आपण पाहतोय. आज प्रेम पाटील हे नाव देखील अगदी कमी वेळात भरपूर फोकस झालंय. सातत्याने चांगलं प्रदर्शन प्रेमच्या माध्यमातून. या वेळेस 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आधीच फिरवली गेली, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जातोय. सूरज भोईर फ्रंट लाईन षटक हाताळत असताना गावदेवी दिवे टीमच्या बाजूने आपण पाहतोय. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल या ओव्हर मधील गोरसाई विलेज झेंडकडनं बोलतोय. या बलेस यष्टी रक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. नो बॉलचा इशारा देखील आलाय. बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर झालाय. अर्थातच 1+4 5 धावा मिळतील या बॉलवर. यस, तिसऱ्या पंचांची मागणी त्या ठिकाणी झाली आहे. बॉल जो आहे तो बिमर आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. DRS चा वापर आज नक्कीच आपण पाहतोय की क्रिकेट जे आहे ते भरपूर फॉरवर्ड झालंय. टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज आहेत. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. यस, तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून डिसिजन जो आहे तो आमच्यापर्यंत पोहोचलाय. इट्स अ नो बॉल. भीमर चेंडू आणि बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला होता. अर्थातच या बॉलवर आल्यात 5 धावा आणि 5 ने धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 12 धावा. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे. यस, बॉल मात्र थांबत नाहीये. मिडल ऑफ द बॅट, बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार.
तर एक माफक लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्याच षटकामध्ये आल्यात टीम जय ब्राह्मणदेव भाटालेसाठी 18 धावा। या ठिकाणी निंबवली टीमचे खेळाडू उपस्थित झाले आहेत। आयोजकांच्या मतीने नक्कीच तुम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे की आपण सर्व खेळाडू जे आहेत ते आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा। स्पर्धेमध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा। आता मात्र उर्वरित 18 बॉलमध्ये विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे। बॉलिंग ट्रॅकवर मेघनाथ गोंधले षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल मेघनाथ, कारण या ठिकाणावरनं येणाऱ्या तिन्ही गोलंदाजांना मॅजिकल षटक फेकावी लागतील। सूरज भोईरच्या माध्यमातून धावा 18 खर्च झाल्या आणि त्यानंतर मात्र कमबॅक करावा लागेल। या ठिकाणी षटकातील पहिला बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल कंप्लीट। जतीन त्या ठिकाणी होता, द सन ऑफ प्रवीण पाटील। प्रवीण पाटील एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, मरुआई दिव्य 40+चे, नक्कीच त्यांचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। जतीन चांगला खेळाडू आहे, येणाऱ्या काळात एक मोठी छाप जरूर सोडेल, यात काही शंका नाहीये। कमबॅक करत असताना मात्र काही विकेट्स घेणं गरजेचं आहे, निर्धाव चेंडू देखील फेकावे लागतील। मेघनाथ गोंधले या बॉलचा बॉल ऑन साइडला, पुल अँड पॉवरफुल बॉल, सीमारेषे बाहेर गोल, 6 धावा, षटकार। अतिशय सुरेख फटका, मिडल ऑफ द बॅट झाला, मोहर उमटली होती 6 धाबांची। एक चांगला फटका एक्झिक्यूट झालाय त्या ठिकाणावरनं। टीम निंबावली चे कॅप्टन आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा। नेक्स्ट मॅच, पुढची मॅच अजून एक चांगली टफ फाईट तुम्हाला पाहायला मिळेल। निंबावली विपक्ष खोनी, षटकातील पुढचा बॉल, अगदी वेगाने हा चेंडू हात आला होता, बॉलला पुढे ठेवला होता, बीट केलाय फलंदाजाला, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये। टी 26 धावा धावफलकावर आहेत। षटकातील पुढचा बॉल, या वलेस फोर्स केलाय, अतिशय सुरेख फटका, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय डीप एजच्या कव्हर, सीमारेषा पार, 6 धावा, षटकार। येणाऱ्या बॉलवर आडव्या बाटने प्रहार करेन असं त्या ठिकाणी जाणवलं गेलं, वासवलं गेलं गोलंदाजाला, आणि त्यानंतर मात्र गोलंदाजाने ऑफस्टिक सोडून चेंडू हाताला होता। अगदी सुरेख प्रहार आपण पाहिलाय। बॉल द स्टाईल ऑफ वीरेंद्र सेहवाग निघून गेला होता 6 धावांसाठी। अनपेक्षित उचली, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जातोय। टीम निंबावलीच्या कॅप्टनने डिसिजन पोहोचवलाय आमच्यापर्यंत, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तर फलंदाजीसाठी जय हनुमान खोनी टीमला इन्व्हाइट केलंय। नक्कीच मित्र, एखादी स्पर्धा म्हटली की स्पॉन्सरशिप असणं गरजेचं आहे, आणि या मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज ज्या आपण पाहतोय त्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर झाल्या आहेत। स्वर्गीय अजय सोमनाथ गुलबी यांच्या स्मरणार्थ कुमार हितेश विलास गुलबी यांच्या माध्यमातून वेलकम चेतन पाटील, अर्थातच टीम दापोडेचं आगमन या ठिकाणी आपलं हार्दिक स्वागत आहे। त्यानंतर सन्मान चिन्हाच्या आकर्षक ट्रॉफीज ज्या आहेत त्या ट्रॉफीज आम्हाला
स्वर्गीय पुष्पा दशरथ भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र अतिश दशरथ भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले आहेत. त्यानंतर मानव समाजासाठी कोल्ड्रिंक देखील आहे. ते कोल्ड्रिंक देखील आम्हाला अतिश गुलबी आयुष गुलबी यांनी स्पॉन्सर केलाय. यस माफ करा, आयुष भोईर आणि अतिश गुलबी यांनी ते आम्हाला स्पॉन्सर केलंय. आपले विशेष आभार. वली या मॅचच्या दिशेने फक्त आणि फक्त 2 धाबांची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी 12 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेसोबत असं संपर्क नाही आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. अर्थातच स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. सो फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. विजयाच्या उंबरठ्यावर विजयाच्या समीप आपण पाहतोय. जय ब्राह्मणदेव भाटाले टीमला फक्त 1 धाव दूर विजयापासून. या बलेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना जिंकलाय जय ब्राह्मणदेव भाटाले टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक गावदेवी दिवे.